आहा, काय प्रश्न विचारला. तुम्हाला आम्हाला संत प्रसन्न झाले असते तर आपण काय विचारलं असतं, महाराज यावर्षी माझ्या मुलाचं लग्न होईल का हो. पण ते परीक्षित राजा होते, त्यांनी काय प्रश्न विचारला. अत पृच्छामि संसेद्य योगिनां परमं गुरु पुरुषस्य यत्कार्य म्रियमाणस्य सर्वदा. मरणासन्न व्यक्तीने असं काय केलं पाहिजे की ज्याने त्याची मुक्ती होईल, जिवंतपणे त्याला मुक्तीचा अनुभव येईल. हे महात्मन ज्यांचा 7व्या दिवशी मृत्यू आहे, त्या जीवाने कोणतं कार्य केलं पाहिजे की ज्या कार्याने त्याचा जीवनामध्ये त्याला मुक्तीची प्राप्ती होईल. हा प्रश्न ऐकल्याबरोबर शुकदेवजी सारखे महात्मन खुश झाले आणि शुकदेवजी बोलतायत, राजन वरियानेशते प्रश्न कृतो लोकहितं नृपा आत्मवीत संवित पुंसा श्रोतव्यादिषु यप्परः. हे राजन, तुम्ही जो प्रश्न विचारला, बोलायला सुरुवात केलंय वकारापासून. वरियानेतेश प्रश्न. हे राजन, तुमचा प्रश्न अत्यंत अलौकिक आहे. व पासूनच का सुरुवात झाली भागवताची. व हे ब्रह्मबीज आहे. रामायणाची सुरुवात सुद्धा वकारापासून झाली. वर्णानाम अर्थसंगानाम रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायको. रामायणाची सुरुवात ही वकारापासून. श्रीमद भागवतामध्ये शुकदेवजी बोलतायत तेही वकारापासून. का? कारण व हे ब्रह्माचं बीज आहे. जिथपर्यंत वर्ण कळत नाहीत तिथपर्यंत अक्षर जमणार नाहीत, आणि अक्षर जर जमले नाहीत तर त्याचा अर्थ लागणार नाही. म्हणून शब्द वापरलेला आहे वरिया आणि वकारापासून. सगळ्यात पहिले शाळेत गेल्यानंतर काय दिल्या जाते आपल्या हातात? वर्ण माला. काय दिली जाते? आता वर्णमाला दिल्या जात नाही, आता ABCD दिल्या जाते. पण पूर्वीच्या काळामध्ये वर्णमाला हातात दिली जात होती. स्वर कशाला म्हणतात, व्यंजन कशाला म्हणतात. आता हे शब्द तर इतिहासात जमा होणार आहेत भविष्यात. माझीच मुलगी मला एक दिवस विचारत होती, 66 म्हणजे किती बाबा? म्हटलं तू उद्याच्या उद्या इंग्लिश मीडियम मधून पहिले मराठी मीडियमला जा. शोकांतिका आहे. आपली भाषा सोडून दिले, झालं असं माय सोडली मावशीच्या मागे लागलेत. असं मला विस्तार करायचं नाही. मला आज पार दशमस्कंदापर्यंत 9मस्कंदापर्यंत जायचंय. मला लांबलं की लांबच जातो. राजन, तुम्ही जो प्रश्न विचारलाय हा प्रश्न तुमच्यासाठी नाही तर हा जगत कल्याणाचा प्रश्न आहे. अंतकाळाच्या वेळेलाही ज्याची वृत्ती जगताचा विचार करते, लक्षपूर्वक ऐका वाक्य, अंतकाळाच्या वेळेलाही ज्याची वृत्ती जगताचा विचार करते तो जरी राजा असला तरी ती वृत्ती साधूची आहे. राजा परीक्षित राजा आहेत, पण राजा असतानाही विचार साधुत्वाचे आहेत. आणि का नाही साधुत्वाचे विचार राहणार? ज्याला जन्माला येण्याच्या आधीच भगवंताचा साक्षात्कार झाला आहे, ज्याचा आईच्या उदरामध्ये जगत नायकाने ज्याचं रक्षण केलंय, जन्माला येण्याच्या आधी ज्याने भगवंताचं दर्शन केलंय, त्याच्यामध्ये साधुत्व
कुठून कुठून भरलेला आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर तुमचं तुम्हाला द्या. समजा तुम्हाला कळालंय की आजपासून 4 दिवसाने तुमचा मृत्यू आहे. तुमचा मृत्यू 4 दिवसाने असं कळाल्यानंतर तुम्ही काय करणार? तुमच्या मनालाच उत्तर द्या, मला देऊ नका. दिलेत का उत्तर? कोणाचं उत्तर असेल, बाई मी पहिले पैसे घेईल आणि पहिले चांगल्या सोन्याच्या दुकानात जाईल आणि सगळं सोनं घेऊन येईल. काय काहींच्या मनात आलं असेल, बहुत बढ़िया बढ़िया 56 भोग बना के पहले पालू, उसके बाद में देख लेंगे जो होगा. काही काहींच्या मनात आलं असेल, पहिले माझ्या डोळ्यासमोर हिस्सा वाटण्या करून देणार, वरचं घर तुझं, कालचं घर तुझं, ही कंपनी, असं तसं, अमुक डमुक टमुक. असं उत्तर कोणाच्या मनात आलंय की मला जर 4 दिवसानंतर मृत्यू कळाला तर मी एकही मिनिट वाया न घालवता रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करेल, घराचा त्याग करून. ज्याच्या मनात हे उत्तर आलं असेल तो संत आहे. ज्या क्षणाला वैराग्य निर्माण झालं मनात, त्या क्षणाला घराचा त्याग करून परमार्थ केलं पाहिजे, शास्त्र सांगतं. पण आपलं तसं नाहीये. सगळं झाल्यानंतर देव आठवतो आपल्याला. बरेच जण घरचा सकाळी स्वयंपाक करतात, मुलांचे डबे बनवतात, भांडे धुणं सगळं झाल्यानंतर 12 वाजेला आठवतंय, माय देवपूजा तर राहिलीच. तुम्ही हसले म्हणजे दाल में काली है, या पूरी दाल ही काली है क्या पता. म्हणून ते पूजाही करणं कशी, एकदाच सगळे देव त्या गंगाळात पालथे केले जातात. त्याच्यातले बिचारे जे खात्या पित्या घरचे ते खाली डुबतात, जे पातळ पातळ आहे ते वर तरंगतात. त्यातही एवढा गडबड असते. मैत्रिणीचा फोन कानाला असतो, हो उद्या येते बरं पार्टीला, कृष्णाची राधा महादेवाजवळ, महादेवाची पार्वती कृष्णाजवळ. गडबडीत सगळा गोंधळच गोंधळ. कोणाच्या कपाळाला गंध, कोणाच्या बेंबीला, कोणाच्या कुठे. तो बिचारा एक देव असतो आमचा लाला, हे तर कधीच नीट उभा नसतो, असं तोंडावरच पडलेला असतो. कशाला करता असली पूजा? तुमच्यापेक्षा भारी तिकडे त्याची व्यवस्था आहे, ज्याच्या चरणाची दासी लक्ष्मी आहे. करो तो दिल से करो, नाही तो मत करो. काय देतो आपण आपल्याला देवाला? काय देऊ शकतो आपण? जितका वेळ तुम्ही स्वतःच्या शृंगारासाठी देतात ना, जितका वेळ तुम्ही मोबाईलमध्ये देतात ना, तितका वेळ जर तुम्ही देवाला दिला तर देव प्रत्यक्ष येऊन तुम्हाला आलिंगन देईल. लेकिन हम वैसे नहीं करते ना. नास्तिक वस्तूच्या पाठीमागे आपलं जीवन आपण संपवून घेतलं. तुम्हाला म्हणून काय फायदा? चावळीवर दरोडा पडतो कधी कधी. आता ज्याला समजलंय त्याला समजलंय, ज्याला नाही समजलंय ते जाऊ द्या. कथेत मोबाईल करणं, चेक करणं सोडत नाही तो किती जणांचे SMS आले. प्रातस्मरणीय मोरारी बापूंचं एक वाक्य है. बापूजी ने कहा था, मैं कथा सुन, मानस मृत्यु कथा थी शायद, उसमें वो कहते थे, जितनी उंगलियां आज की तरुण पीढ़ी की मोबाइल पे चलती है, अगर उतनी उंगलियां उसकी माला पे चली तो गोविंद प्रत्यक्ष उसे दर्शन दे देंगे. नहीं, लेकिन हमारा नहीं चलता. असो जाऊ द्या. काय चाललं होतं आपलं? वांग्यात घोडं गेलं का? या पाळण्याने तुम्हाला काय अडचण होते का? बाजूला सरकवायला लाव जरा. हे माऊली, पलीकडे घे पाळणं. राजाचा जो प्रश्न आहे हा जगतपरक आहे. जेव्हा राजाचा जगतपरक प्रश्न ऐकला
तेव्हा जगतपरक प्रश्न ऐकल्यानंतर शुकदेवजी महाराज बस आनंदित झाले आणि शुकदेवजी महाराज बोलतायत, राजन, मुक्तीचं साधन, जिवंतपणे मुक्तीचं साधन करायचं असेल तर मरणासन्न व्यक्तीने काय केले पाहिजे? राहू द्या ना, राहू द्या, काही साधनं सांगितले. राहू द्या ना, तसंच नंतर घेता येईल इकडे. राहू दे, राहू दे. काही साधनं सांगितलेत. कुठले साधनं सांगितलेत ऐका. तस्माद भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरि श्रोतव्य कीर्तितव्य स्मरतव्यक्ती चिताभयम्. काय केलं पाहिजे म्हटले? तस्माद भारत सर्वात्मा. जगतामध्ये सगळीकडे तो सर्वात्मा भगवंत आहे असा विचार केला पाहिजे. भगवान ईश्वरो हरी. आमचं असं आहे, आम्हाला आमच्या मुलात देव दिसतो पण शेजारच्याच्या दिसत नाही. या जगताचा डायरेक्टर एकच आहे, त्याचा विचार आपण केला पाहिजे. या जगताच्या प्रत्येक कणाकणामध्ये तो भगवान आहे हा विचार केला पाहिजे. आणि हा विचार कशाने येतोय तर पहिलं साधन सांगितलेलं आहे श्रोतव्य. श्रवण भक्ती करा. श्रवण भक्ती केल्याने काय होईल? ज्याला आपण कधीच बघितलं नाही त्याच्यावर प्रेम होण्याचे दोन लक्षण आहेत. एकतर त्याचं दर्शन करा, नाहीतर त्याचं श्रवण करा. त्याला बघितल्यानंतर त्याच्यावर आपलं प्रेम होईल भगवंताला, नाहीतर त्याचं गुणानुवाद ऐकल्यानंतर आपलं त्याच्यावर प्रेम होईल की तो किती कृपावंत आहे. 9 ठिकाणी फाटलेल्या शरीरामध्ये अगदी सूक्ष्म असं वायुतत्व कसं राहत असेल याचा कधी विचार करा. नवछिद्रे समचरणे पवनाप शरीरप स्थिती प्रयाणश्च किमचर्यम् चित्रम पत्रम स्थितिर्महत्. 9 ठिकाणी फाटलेल्या या शरीरामध्ये अगदी सूक्ष्म असं वायुतत्व कसं राहत असेल याचा कधीतरी विचार करा. आता जे हे फुगे फुगवलेत बलून, या बलूनला जर एकदम सुई एवढं छिद्र पाडलं, किती तास हवा राहील त्याच्यात? काही क्षणात नाहीसा होईल. मग आपल्या शरीरामध्ये 9 ठिकाणी छिद्र आहेत तरी सुद्धा अगदी सूक्ष्म असं वायुतत्व भगवंत कसं ठेवत असेल? ज्या अर्थी तो वायुतत्व टिकून ठेवतो त्या अर्थी त्याला टिकून ठेवणारा फक्त एकच आहे, ज्याचं नाव आहे देव. म्हणून म्हटलेलं आहे, पोषितो जगासी एकलासी पोषितो जगासी एकलासी बाळा दुधा कोण करी तो उत्पत्ती पोषितो जगासी एकलाची. गाईचं वासरू जन्माला येण्याच्या आधी त्या वासराच्या दुधाची तयारी करून ठेवतोय, त्याचं नाव भगवंत आहे. म्हणून त्याचं भजन कधी चुकू नका. सकाळी उठल्यानंतर प्रत्येक जीव उपवाशी उठतो, पण रात्री झोपताना काही ना काही खाऊन झोपतो. हे उपकार जर कोणाचे असतील तर त्या भगवंताचे आहेत. म्हणून सकाळी उठल्या उठल्या त्याला म्हणा थँक्यू.
एखाद्याला पाय लागला, एखाद्याला वाईट बोललो तर आपण त्याला सॉरी म्हणतोय, पण आपण भगवंताच्या किती वचनांना आपण चुकीचं ठरवतो, त्याला कधी सॉरी म्हटलंय देवाला? त्याने केलेल्या उपकारांना कधी थँक्यू म्हटलंय, कधी धन्यवाद दिला? अहो, आपल्या प्रत्येकाच्या गाड्या धक्का स्टार्ट आहेत. धक्का स्टार्ट म्हणजे कळतंय का तुम्हाला? जिथपर्यंत धक्का दिल्याशिवाय जी गाडी चालू होत नाही तिला धक्का स्टार्ट म्हणतात. लोटल्याशिवाय जी गाडी चालू होत नाही तिला धक्का स्टार्ट म्हणतात. जिथपर्यंत भगवंताचं सुप्त चैतन्य आपल्याला धक्का मारत नाही ना, तिथपर्यंत सकाळी आपण उठवत नाही. एखाद्या दिवशी जर त्याने धक्का मारायचं ठरवलं, धक्का मारायचं चुकवलं तर काय होईल? 4 जण येतील, खांद्यावर उचलतील, घेऊन जातील. तो येतोय म्हणून आपण उठतोय म्हणून सकाळी उठल्या उठल्या अरे बाप रे म्हणू नका, हातात रिमोट घेऊ नका, चॅटिंग चेक करू नका. पहिले त्या देवाचे उपकार माना. देवा, तू टिकवलंय रे. रात्रीच्या झोपेमध्ये आपल्या अंगावरून सर्प जरी गेला तरी आपल्याला लक्षात येत नाही. काही काहींची झोप अशी असते की त्याला या रूम मधून उचलून 3ऱ्या रूम मध्ये जरी टाकलं तरी त्याला जाग येत नाही. अशाही वेळेमध्ये श्वास कोणीतरी चालू ठेवतोय, याचा अर्थ असा आहे की जगाचा भगवंत आपल्या प्रत्येक श्वासावर लक्ष ठेवतोय. म्हणून आपलं कर्तव्य आहे उठल्यानंतर त्याला थँक्यू म्हणत चला, त्याला धन्यवाद म्हणत चला. किती लोक सकाळी उठल्या उठल्या पहिले भजन करतात सांगा बरं मला? वा, आता मी किती दिवस फाशी घेऊ? आता तुम्हीच तुमचं बघा. सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला ज्या देवाचं नाम आवडतं ते देवाचं नाम घ्या. तुमचा दिवस अगदी आनंदात जाईल. म्हणून पहिलं श्रवण सांगितलेलं आहे, त्याच्यावर प्रेम करण्यासाठी त्याचं श्रवण केलं पाहिजे. क्योंकि उसके ऊपर प्रेम होने का सबसे पहला लक्षण है श्रवण. बाबा तुलसीदास जी महाराज ने बहुत बढ़िया एक चौपाई लिखी है. गाने के लिए टाइम नहीं लेकिन गा ही लेते हैं. जाने बीनु होय नहीं प्रीति, जाने बीनु होय नहीं प्रीति, जाने बीनु होय नहीं प्रीति, जाने बीनु होय नहीं प्रीति. बिनु परतीति, बिनु परतीति होय नहीं प्रीति. इसलिए क्या करिए? राम सिया राम, सिया राम दे राम, राम सिया राम, सिया राम दे राम. बिनु परतीते, बिनु परतीते होय नहीं प्रीति. राम सिया राम, सिया राम दे राम, राम सिया राम, सिया राम दे राम. जाने बीनु होय नहीं प्रीति, बिनु परतीति होय नहीं प्रीति. इसलिए पहिले उसे जाणो. आणि ते जाणणं जर कशाने असेल तर ते कानाने. मुलीने मुलाला फक्त बघितलेलं असतं, सासूला बघितलेलं असतं एकदाच, पण जसजशी घरात येते तसतसा तिला स्वभाव कळतो. स्वभाव कळाल्यानंतर जी म्हणत असते, पहिल्यांदा येताना जी रडते सासरी, मी आताच्या मुलीचं बोलत नाही, पहिल्या, तीच मुलगी भविष्यामध्ये माहेराला येण्यासाठी नाही म्हणते. का? कारण तिला सासरच्या लोकांचा स्वभाव कळतो आणि तिचं सासरच्या लोकांवर प्रेम होतं. तिला ते घर आपलंसं वाटतं. जाने बिनु होय नहीं प्रीति. वैसे ही मेरे भगवान को जानो तो इतना प्रेम हो जाएगा कि जगत में ऐसा कोई आपको भाएगा नहीं. आप सिर्फ भगवान के होके रहोगे.
दुसरं कार्य सांगितलेलं आहे, कीर्तितव्यस्य, भगवंताचं कीर्तन करा, भगवंताचं नामचिंतन करा. एकही वेळ अशी वाया गेली नाही पाहिजे की नामचिंतनाशिवाय व्यतिरिक्त झाली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये भगवत चिंतनाचा ध्यास लावा, क्योंकि भगवत चिंतन कितना बढ़िया है पता है आपको. जब तक ये दिल तक नहीं उतरता तब तक इसकी मजा ही नहीं आती. इतना बढ़िया है नाम चिंतन कि जिसका चिंतन करते हो उसको आपके सामने आना ही पड़ता है. सुखे तो घरा नारायण, इसलिए कहते हैं ना, राम नाम अति मीठा है, कोई गा के देख ले, आ जाते हैं राम, कोई बुला के देख ले. राम नाम मन भगवान का मंदिर है, मैल न आने देना, मानव तन अनमोल रतन है, व्यर्थ गमान देना. कोई जो हरिया करके, कोई जो हरिया करके मोल लगा के देखिए, राम नाम हरि का नाम, राम नाम अति मीठा, कोई गा के देख ले, आ जाते हैं राम, कोई बुला के देख ले. राम नाम अति मीठा है, कोई गा के देख ले, आ जाते हैं राम जी, कोई बुला के देख ले. राम नाम, इसलिए कुछ भी करो, तुलसीदास जी महाराज कहते हैं, कर से कर्म, कर से कर्म करऊ विधि नाना, मन राखऊ जा कृपा निदाना. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. काम करते चलो, नाम जपते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का नाम धरते चलो. काम की वासना को मिटाते चलो, कृष्ण गोविंद, कृष्ण गोविंद, कृष्ण गोविंद रटाते चलो. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम, बोलो राम, बोलो श्याम, बोलो राम राम राम, बोलो भाव भाव के साथ, बोलो राम राम राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. जीवड़ा
तुम बसी मिलोगे बोलो राम 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 हरे इसलिए कभी कभी कहा करो भगवान कीर्तितव्य से बहुत कीर्तन करो, बहुत नामचिंतन करो. नामचिंतनाने काय होईल, आपले पाप दूर होतील. कोणतंही कार्य करता नामचिंतन करा. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. आणि म्हणून भगवत चिंतन सांगितलंय. तिसरं साधन सांगितलंय, स्मर्त व्यक्तिश्चितावयम, भगवंताचं स्मरण करा. बघा, ज्या ज्ञानोबारांनी हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये सांगितले, असोनी संसारी जीवा वेगू करी. संसारामध्ये राहून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं जे ज्ञानोबाराय म्हणतात, तेच ज्ञानोबाराय काही अभंगानंतर म्हटलेत, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. तेच ज्ञानोबाराय म्हणतात की नामचिंतन कसंही करा, उठता करा, बैसता करा, कोणत्याही वेळेला करा, फक्त तेच ज्ञानोबाराय. नंतर पोचलेत भजकात त्वरित भावनायुक्त. ते ज्ञानोबाऱ्या सिद्धांताला अजून अजून चढ देत आहेत. ते ज्ञानोबाऱ्या म्हणतात भजन करा पण त्वरित करा, आणि तेही भावयुक्त अंतःकरणाने करा. तेच ज्ञानोबाराय एक द्वितीयम सिद्धांतावर पोचत आहेत. 26व्या अभंगामध्ये एक तत्व नाम दृढधरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी. पण याच्यासाठी काय करावं लागेल तर ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरुणी श्री हरी जपे सदा, याला म्हणतात स्मर्त व्यक्तिश्चितावयम. स्मरण करा. बाहेरच हातानेही माळ चालू द्या आणि अंतरमाळही चालू द्या. इसलिए कहते ना, श्वासों की माला पे सिमरू में हरि का नाम. अपने मन की मैं जानू और पी के मन की राम. इसलिए वृंदावन के संत क्या कहते बता, हरदम परिदम हे हरदम परिदम हम तेरा ही नाम स्मरते. 21,600 श्वासों को हम तेरे ही नाम से भरते. श्वासों की माला पे सिमरू में हरि का नाम. एकही श्वास वाया नाही गेला पाहिजे, त्याचा ध्यास लागला पाहिजे. जसं रात्री 2 वाजेलाही कोणी 2 लाख थकलेले आणून दिले तर आपण त्याला मोजतोच का, आळस म्हणून नाही म्हणतो त्याला, सकाळी ये बाबा 2 लाख घेऊन, आता येऊ नको. रात्रीच्या 2 वाजेलाही आपण पैसे मोजायला तयार असतो. तसं कधीही आपण भजनासाठी तयार असलो पाहिजे, तर आपण साधक म्हणून घेण्याच्या लायकीचं आहे. म्हणून स्मरण भक्ती सांगितलेली आहे. तदनंतरचे काही स्मरण भक्तीने कोणाचा उद्धार सांगितलाय झालाय तेही एक उदाहरण दिलेलं आहे. खट्वांगो नाम राजर्षी ज्ञात्वे यत्ता मिशा मिहायुष. एक राजा असा होऊन गेला, खट्वांग राजा, की ज्याला 1 तास सापडला होता. त्या 1 तासामध्येच त्याने भगवंताची प्राप्ती केली. आणि म्हणून खट्वांग राजांचं उदाहरण दिलंय. पुढचे काही साधनं सांगितले, जिता आसनो, जिता श्वासो, जित संग जितेंद्रिया, स्तूले भागवती रूपे मनसंधार यद्यात. समजलं का? चालू का पुढे?
आसनाला जिंकलं पाहिजे. पहिला उपाय जितासनो. आसनाला जो जिंकू शकत नाही तो बाकीच्या कोणत्याच गोष्टीला जिंकू शकत नाही. आता आसनाला जिंकणं म्हणजे काय, तर एकाच आसनामध्ये किमान 8 तास बसणं. बरेच म्हणतील महाराज इनमिनची 4 तास कथा, त्याच्यात इकडची मांडी इकडे, इकडची मांडी इकडे, लईच कंटाळा आला की व्यास गादीकडेच पाय. तारुणपणापासून ही सवय आपण लावली पाहिजे, एका ठिकाणी बसण्याची सवय लावा. आता न्यू जनरेशन आहे ना, एका जागेवर कधीच बसत नाही. त्यांच्यामुळे यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. बरेच जण म्हणतात महाराज आमच्या लक्षातच राहत नाही. अरे चंचलता बंद करा ना. कधीतरी असा अभ्यास करा की तुम्ही 2 तास एकच मांडी घालून बसलेत. कधीतरी याचा विचार आपण केला पाहिजे. जर आपलं शरीर एका ठिकाणी स्थिर करू शकत नसणार तर मन कधी करणार. आणि शरीराचं दुःख शरीराचं नसतं, ते मनाचं दुःख शरीराकडे मन कंट्रोल त्या ठिकाणी डिवाइड करत असतं. तुम्हाला एखाद्या माणसाने जर समजा असं म्हटलं मांडी हलवायची नाही 1 तास, तुम्हाला 10,000 देणार. मांडी हलणार का? इमानदारीने बोला. मांडी घालायचेच 10,000 देतो म्हटल्यावर महिनाभर 8 दिवस कामाला जायचंच काम नाही, ते 1 तास नाही 2 तास एका जागेवर बसेल का? मग तेव्हा ते दुःख कुठं जातं? कारण तेव्हा पैशाकडे लक्ष असतं ना, मन पैशाकडे केंद्रित असतं म्हणून मांडी दुखत नाही. तसं ज्या दिवशी गोविंदाकडे तुमचं मन कॉन्सन्ट्रेशन होईल त्या दिवशी तुमची मांडी कथेत कधीच दुखणार नाही. मला बरेच जण विचारतात तुम्ही कसे बसता तो. आम्ही सांगू का तुम्हाला, बरेचदा असं असतं सकाळी एकीकडे कथा दुसरीकडे, संध्याकाळी दुसरीकडे. 4-4.5 तास हे, 4.5 तास पण परत दुसरे. 8-9 तास स्टेजवर असतो आम्ही, तरी सुद्धा आमची मांडी कधी दुखत नाही का? क्योंकि वो सब संभाल लेता है. जितासनो. दुसरा आहे जित श्वासो. श्वासाला जिंका. प्रत्येक श्वासावर भगवंताचं नामचिंतन करा. त्याच्यानंतरचं साधन सांगितलेलं आहे जिथं संगत जिंकली पाहिजे. संगत जिंकणं म्हणजे काय, तर चांगल्यांची संगत करा. संगत संतन के करले जन्म का कछु सार्थक करले. कहाँ से आया जाना का एक कछु मालूम कर ले. ओ संगत संतन की कर ले. मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले. मेरा तार है तार हरि से जोड़े वो, ऐसा कोई संत मिले. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी. अजून किती बोलू, असंख्य प्रमाण आहे पण वेळ चालला पुढं पुढं. संत संगतीचे काय सांगू सुख, आपना पारिखे नाही तेथे हो. साधू थोर जाना, साधू थोर जाना. आता लोकांनी उलट केलंय जरा. साधू चोर जाना,
किती सुख आहे सांगू तुम्हाला. संत कधी विचार करत नाही. आता बरेच समोर येतात, आता काय करू. ज्ञानोबारायांची भाषा बघा तुम्ही. पार्था जयाचे ठाई. ज्ञानोबाराय म्हणतात ज्यांचा स्वभाव असा आहे का खांदावया घाव घाली का लावणे जया केली दोघा देत एकची सावली वृक्ष दे जैसा. आता एवढ्या ओवीवरच 6 वाजतात आपले. कृष्ण जन्म करायचा, अनेक जन्म करायचे, टाइम तर चालला पुढे पुढे. झाडावर ज्याने झाड लावलं, झाड मोठं झालं आणि मोठं झाल्यानंतर एका माणसाने रोज पाणी घालून त्याला मोठं केलंय आणि दुसरा माणूस त्या झाडावर चढला आणि चढल्यानंतर लाकूड तोडण्यासाठी कुऱ्हाड घेऊन चढला, तर ते झाड ज्याने लावलं त्याला सावली देते आणि जो कुऱ्हाडीने तोडायला चढला त्याला ऊन देते, त्यालाही जसं सावली देते. ज्ञानोबाराय म्हणतात पार्था जयाचे ठाई. वैषम्यता नाही, त्यांच्या ठिकाणी विषमताच नाही. जो आला त्याला कल्याणाचा मार्ग सांगतात, त्याचं नाव साधू आहे. कोई भी आओ बलतिया भावे रे शरण जाता भेटी पाडित से तुटी जन्म व्याधी पाडित से तुटी जन्म व्याधी. म्हणून संगत चांगल्यांची करा हे सांगितलंय. आणि सांगितल्यानंतर भगवंत कोणाला प्राप्त होतो तर भगवंत श्रीमंताला प्राप्त होतो का, गरीबाला प्राप्त होतो का, उच्च माणसाला प्राप्त होतो का, नीचाला प्राप्त होतो. तर शुकदेवजी महाराज सांगतायत राजन नाही, देव त्याला प्राप्त होतो जो सर्वस्वाने भगवंताला, ज्याने सर्वस्व समर्पित केले. भगवंताला एकच गोष्ट आवडते ज्याचं नाव आहे भक्त्या तुष्यति केवलम नच गुणे भक्ती प्रिय माधव हो. देवाला फक्त प्रिय आहे जिचं नाव आहे भक्ती. तुम्ही काहीही त्या देवाला द्या, तो भगवंत तुमच्याजवळ आल्याशिवाय राहत नाही. म्हणून विदुरजींचं चरित्र सांगितलंय की भगवंत विदुरांच्या घरी कण्या खाण्यासाठी गेला.